आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, अर्थाचे शोधू कोडे, उघडूया बंद कवाडे, पडपड बळपंखा येई, झेप घेऊया गगनी सारे. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, भाषेची संगत न्यारी, गणिताची गंमत प्यारी, काढूया परिसर वारी, शास्त्राची सोबत भारी, उमलून येतील सुमनांचे, सांग थोरले अंकुर सारे. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, मधमाशांचे हुडकित वाडे, इंद्रधनुचे शोधित कोडे, अर्थाचे शोधू कोडे, उघडूया बंद कवाडे, पडपड बळपंखा येई, झेप घेऊया गगनी सारे. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे. नमस्कार, टिलीमिलीमध्ये तुमचं स्वागत. आमच्या टिलीमिलींना कोणतीही गोष्ट उपक्रमांमधून समजून घ्यायला आवडते हे तर तुम्हाला माहितीच आहे. आज सुद्धा अशाच एका छान उपक्रमामधून ते विज्ञानाचा एक पाठ समजून घेत आहेत. तर बघूया आजच्या भागात काय घडतंय ते. मुलांनो, आता मी तुम्हाला एक गंमत देणार आहे वाचायला. वाचा बरं. अरे अरे दादा फाटला. सॉरी. बर, ठीक आहे. आता हा कागद फाटलाच आहे, तर तुम्ही एक काम करा, या कागदाचे अजून छोटे छोटे तुकडे करा बरं. आपण एक मज्जा बघूया. अजून छोटे छोटे करा तुकडे. दादा एवढे चालतील? हो चालते. एवढे? अजून थोडे छोटे कर. ठीक आहे. दादा, तू आमच्यावर रागावलायस का म्हणून आम्हाला छोटे छोटे तुकडे करायला सांगतोस का? नाही, आपण आता एक खेळ बघणार आहोत. अरे वा दादा, आज फुगे पण. हो, आता या खेळामध्ये हा फुगा सुद्धा आहे बर का. झाले तुकडे करून? हो. बर, आता बघा हा गंमत. अरे वा दादा, किती छान. अरे दादा, तू काय जादू केलीस? ह्याच्यात मी काही जादू नाही रे केली. हा एक साधा विज्ञानाचा प्रयोग आहे. जेव्हा हा फुगा मी माझ्या डोक्यावर घासला आणि नंतर या कागदांच्या तुकड्यांजवळ आणला, तेव्हा हे कागदांचे तुकडे त्याला आकर्षित झाले. पण कसं काय दादा, कसे काय चिकटले? तुम्हीच सांगा बरं. दादा, मला वाटतंय की त्यांना असं ओढल्यासारखं झालं असेल म्हणून ते वरती चिकटले असतील. बर, याचं कारण मी तुम्हाला सांगेनच, पण त्याआधी ही गंमत तुम्हाला करायला आवडेल का? हो. चालेल. हा घे फुगा आणि हा तू घे. घासा आता. अरे वा दादा, चिकटले. मस्त. दादा, मी पण जादू केली. बरोबर. द्या फुगे. आता याच्या मागचं विज्ञान जाणून घ्यायच्या आधी आपण एक गोष्ट शिकूया, ती म्हणजे विद्युत प्रभार. आता मित्रांनो, मी जर या कागदाचे अजून छोटे 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 तुकडे करत गेलो तर त्याचा जो सगळ्यात छोटा कण असेल की नाही, त्याला काय म्हणतात हे माहितीये का तुम्हाला? हो. काय म्हणतात? अणू. अगदी बरोबर. तर आता मी तुम्हाला अणूची रचना थोडक्यात सांगतो. अणूच्या बरोबर मध्ये दोन अजून लहान कण असतात, त्यांना आपण न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असं म्हणतो. त्यातला जो न्यूट्रॉन आहे की नाही तो उदासीन असतो, मात्र प्रोटॉन हा धनप्रभारित असतो.
आणि ह्याच्या भोवती एक ऋण प्रभारित कण म्हणजे इलेक्ट्रॉन हा गोल गोल फिरत असतो. आता अणूमध्ये समजा 10 धन प्रभारित कण असतील तर तेवढेच म्हणजे 10 ऋण प्रभारित कण सुद्धा असतात. म्हणजेच अणू पूर्णतः हा सुद्धा उदासीन असतो. हा जो कागदाचा तुकडा आहे की नाही हा सुद्धा या छोट्या छोट्या अणूंपासून बनलेला आहे. म्हणजे हा कागदाचा तुकडा सुद्धा उदासीन आहे. पण दादा उदासीन म्हणजे काय? उदासीन म्हणजे धन आणि ऋण प्रभार जेव्हा समतोल असतात, एकसारखे असतात, तेव्हा आपण त्याला उदासीन असं म्हणतो. मग आपण जेव्हा हा फुगा आपल्या डोक्यावरती घासला की नाही आणि नंतर या कागदांच्या तुकड्यांजवळ नेला तेव्हा हे कागदांचे तुकडे त्याला आकर्षित झाले. म्हणजेच जेव्हा दोन वस्तूंमध्ये घर्षण होतं की नाही तेव्हा हे प्रभारांचं स्थलांतरण होतं. आलं लक्षात? हो. आणि ते विद्युत प्रभारी होतात. आणि ते विद्युत प्रभारी झाल्यामुळे हे कागद त्याला आकर्षित झाले. लक्षात आलं? हो. बर, आता मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे बर का. वाच ग, याच्यावर काय लिहिलंय? धन प्रभारित असलेली वस्तू, ऋण प्रभारित असलेली वस्तू. बरोबर. म्हणजे यात दोन वस्तू आहे, त्यातली एक धन प्रभारित आहे आणि दुसरी ऋण प्रभारित आहे. मग या जर दोन्ही वस्तू जवळ आणल्या तर काय होईल? ते आकर्षित होतील. अगदी बरोबर. कळालं? हो. म्हणजेच विरुद्ध प्रभारी असलेल्या गोष्टी जवळ आणल्या तर त्यांच्यामध्ये आकर्षण होतं. वाच. धन प्रभारित असलेली वस्तू, धन प्रभारित असलेली वस्तू. बरोबर. म्हणजेच या दोन्ही वस्तू धन प्रभारित आहेत आणि मी जेव्हा त्या दोन्ही वस्तू जवळ आणतो तेव्हा त्यांच्यामध्ये काय व्हायला पाहिजे? ते आकर्षित नाही झाल्या पाहिजेत. म्हणजेच ते मागं ढकलतील एकमेकांना. म्हणजेच ते एकमेकांपासून लांब जायला पाहिजे. हो की नाही? हो. आणि त्यालाच आपण प्रतिकर्षण असं म्हणतो. पण दादा प्रतिकर्षण म्हणजे काय? आता आकर्षण म्हणजे दोन वस्तू जेव्हा जवळ येतात, प्रतिकर्षण म्हणजे जेव्हा ते लांब जातात. आलं लक्षात? हो. दादा पण हे फक्त धनमध्येच होतं का, ऋणामध्ये नाही होत? होतं. जेव्हा दोन ऋण प्रभारित वस्तू जवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा प्रतिकर्षण होतं. म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा दोन समान प्रभार असलेल्या वस्तू जवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण होतं. कळालं? हो. आता मला सांगा, कुठलीही वस्तू ही प्रभारी आहे का नाही हे आपण कसं ओळखणार बरं? तुला सांगता येईल? नाही माहित दादा. बर, तर त्यासाठी अरे वा दादा, हे काय? याला सुवर्णपत्री विद्युतदर्शी असं म्हणतात. दादा आणि याला सोन्याचं काहीतरी आहे इथं. हो, ह्याच्यात दोन सोन्याची पानं आहेत. दादा ते खरं सोनं आहे? हो, खरं सोनं आहे. आता तुम्हाला तर माहितीच आहे की सोनं खूप महाग आहे की नाही. मग इथं का बरं सोनं वापरलं असेल? नाही माहित दादा. कारण सोनं या धातूची अभिक्रिया कुठल्याही वस्तू बरोबर लवकर होऊ शकत नाही, म्हणून इथे सोनं वापरलं जातं. आलं लक्षात? हो. आणि विद्युतदर्शी म्हणजे हा दर्शवतो की वस्तू विद्युत प्रभारी आहे का नाही. आता हा फुगा मी माझ्या डोक्यावर परत घासणार आहे आणि आता त्याच्या जवळ नेल्यावर काय होतं ते सांगा हा मला. काय होतंय? ती पानं लांब लांब जात आहेत. हो. दादा म्हणजे की तो अजून एक जादू दाखवतेस आम्हाला. आता मला सांगा की ही पानं लांब का जात आहेत बरं? कारण की ते सांगते की हे विद्युत प्रभारित आहे की विद्युत प्रभारित नाहीये ते. बरोबर. पण तरी मला अजून उत्तर कळलेलं नाहीये की ती पानं लांब का गेली. तुला सांगता येईल? नाही दादा. बर, मी सांगतो. जेव्हा मी हा घासला फुगा नंतर तो विद्युत प्रभारी झाला आणि मगाशी मी सांगितलं होतं की नाही
अणूमध्ये 2 प्रकारचे कण असतात, एक ऋण प्रभारी, एक धन प्रभारी. म्हणजेच या धातूमध्ये सुद्धा ते दोन्ही कण असले पाहिजेत. हो. आणि जेव्हा मी हा फुगा त्याच्याजवळ नेतो, आता समजा हा फुगा धन प्रभारित असेल, तर या धातूमधले सगळे ऋण प्रभारित कण आहेत की नाही, ते याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे ते इथे या वरच्या बाजूला सगळे जमा होतील. बरोबर आहे. मग खालच्या भागाचं संतुलन बिघडेल आणि खालचा भाग हा धन प्रभारित होईल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की 2 धन प्रभारित कण एकत्र आले की ते एकमेकांपासून लांब जातात, त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण होतं आणि म्हणूनच ही 2 पानं एकमेकांपासून लांब गेली. लक्षात आलं? हो. आता आपण एक विद्युतदर्शी बनवणार आहोत. ठीक आहे. पण ती सुवर्णपत्री नसेल, तर त्याच्या जागी आपण ॲल्युमिनियम फॉईल वापरणार आहोत. दादा, पण आपल्याला विद्युतदर्शी बाटलीमध्ये पण बनवता येते? हो, तुम्ही सुद्धा बनवू शकता बरं का. तर सुरुवातीला हे जे झाकण आहे ते आपण या तारेमध्ये ह्याप्रमाणे घुसवणार आहोत. ठीक आहे. आता ह्याचे 2 छोटे तुकडे करायचेत आपल्याला, त्या पानांसारखे. दादा हे काय आहे? याला ॲल्युमिनियम फॉईल म्हणतात. आता हे दोन्ही तुकडे मी या तारेमध्ये घालणार आहे. दादा, पण आपण अल्युमिनियम फॉईल जे असतं त्या वेगळ्या रंगाचं पण घेऊ शकतो ना? हो, चालेल ना. आपल्याला इथे कुठल्याही धातूचं फॉईल वापरता येईल. हे बघा. हो की नाही? ही 2 पानं झाली. हो. आता आपण हे काळजीपूर्वक या बाटलीमध्ये असे या पद्धतीने टाकणार आहोत. मग विद्युतदर्शी तयार झाली. तर आता आपण हा जो फुगा आहे की नाही तो परत एकदा घासूया आणि याच्या जवळ नेऊन बघूया की खरंच आपली विद्युतदर्शी तयार झाली आहे का नाही. ते बघा, जातायत की नाही ती 2 पानं लांब. हो. बर, आता मला सांगा, जर मी एखादा फुगा न घासता याच्या जवळ नेला तर काय होईल? तर ते लांब नाही जाणार. बघूया करून. हो. हे बघा, माझ्याकडे एक फुगा आहे, तो आता मी फुगवतो. आता हा फुगा आपण याच्या जवळ नेऊया. काही होतंय का? नाही. म्हणजेच आपली विद्युतदर्शी ही बरोबर आहे. आलं लक्षात? हो. दादा, म्हणजे आपण विद्युतदर्शी घरी पण करू शकतो? हो, तुम्ही घरी सुद्धा करू शकता. या काचेच्या बाटलीऐवजी तुम्ही प्लास्टिकची बाटली सुद्धा वापरू शकता. आणि साधारण आपल्याकडे ॲल्युमिनियम फॉईल असते, तर तुम्ही ते वापरू शकता. मग दादा, आम्ही नंतर बनवतो. हो, चालेल ना. आणि त्याच्याजवळ तुम्ही फुगा सुद्धा नेऊन बघा की तुमची विद्युतदर्शी ही बरोबर झाली आहे का नाही ते तपासायला. हो. दादा, म्हणजे आपण दुसऱ्या गोष्टी पण बघू शकतो का? हो, जसं रेशमी कापड आणि एखादी काचेची बाटली ह्याच्यामध्ये सुद्धा जर घर्षण झालं तरी त्या दोन्ही प्रभारित होतात. आलं लक्षात? हो. तर आता मला सांगा की कुठल्याही वस्तूला प्रभारित करण्यासाठी काय करावं लागतं? घर्षण. बरोबर आहे. पण ह्याची अजून एक पद्धत सुद्धा आहे बरं का, आणि ती आपण आधी बघितली पण आहे, पण मी ती तुम्हाला परत दाखवतो.
त्यासाठी पुन्हा आपल्याला ही विद्युतदर्शी लागणार आहे. आता हा फुगा तू घे, हा तू घास. आणि हळूहळू या विद्युतदर्शीच्या जवळ आण. थांब. ही पानं लांब गेली, हो. म्हणजेच ही विद्युतदर्शी सुद्धा प्रभारी झाली. पण आता मला सांग, या फुग्यामध्ये आणि विद्युतदर्शीमध्ये घर्षण झालं का? नाही. नाही की नाही? मग ही जी दुसरी पद्धत आहे त्याला आपण म्हणतो प्रवर्तन. तर ही जी विद्युतदर्शी आहे की नाही, ती प्रवर्तनामुळे प्रभारित झाली. आलं लक्षात? हो. आणि पहिली तर तुम्ही सांगितलीच, ती म्हणजे घर्षण. आलं लक्षात? हो. म्हणजे वस्तू प्रभारित करण्यासाठी दोन पद्धती आहेत, एक स्पर्शाद्वारे आणि दुसरी प्रवर्तनाद्वारे. लक्षात आलं? हो. आता मला सांगा की वातावरणात विद्युत प्रभार कुठे बघितलाय तुम्ही किंवा कुठे असतो? वीज. अगदी बरोबर. जेव्हा वीज चमकते की नाही, तर त्याच्यात सुद्धा विद्युत प्रभार असतो. आता मला सांगा, ही वीज नेमकी निर्माण कशी होते? नाही माहित दादा. ती सुद्धा घर्षणामुळेच होते. आकाशात वरती ढग असतात की नाही, हो. आणि हवा पण असते. मग जेव्हा ढग आणि हवा यांच्यामध्ये घर्षण होतं, तेव्हा जे वरच्या बाजूचे ढग आहेत की नाही, ते धन प्रभारित होतात आणि खालच्या बाजूचे ढग ऋण प्रभारित होतात. आलं दादा, लक्षात? पण मला एक प्रश्न पडलाय की आपण आता घर्षण करतो हाताने, पण मग ढगांचं कसं काय घर्षण होत असेल? कारण वरती हवा वाहत असते, ते ढग पुढे पुढे जात असतात, तेव्हाच त्यांच्यामध्ये आणि हवेमध्ये घर्षण होते. आलं लक्षात? हो. आणि मगाशी मी प्रवर्तनाबद्दल पण सांगितलं. तर खालचे जर ढग ऋण प्रभारित झाले, तर जी आपली जमीन आहे की नाही, ती धन प्रभारित होते. जमिनीतले सगळे धन प्रभारित कण हे जमिनीच्या वरच्या बाजूला येतात. पण दादा, जर खालचे ढग ऋण प्रभारित असतील तर मग खाली कसं काय धन प्रभारित होतील? कारण धन प्रभारित कण आणि ऋण प्रभारित कण यांच्यामध्ये आकर्षण असतं, म्हणून जमिनीच्या वरती धन प्रभारित कण सगळे जमा होतात. आणि जेव्हा घर्षण जास्त होतं, म्हणजेच ऋण प्रभारांची संख्या ही खालच्या धन प्रभारित संख्येपेक्षा जास्त होते, तेव्हा टप्प्याटप्प्याने ती वीज खाली पडते. आता वीज पडताना तुम्ही बघितलंय कधी? नाही बघितली. पावसाळ्यात तुम्ही जर बाहेर गेलात तर तुम्हाला असे आकाशातनं आवाज येतात आणि ती वीज पडताना दिसते. मग बघितलंय तुम्ही? हो. हो. तर ती एकदाच पडते का? नाही. ती सारखी सारखी थोड्या वेळाने पडत असते. मग ती वीज जेव्हा पडते तेव्हा वरचे ढग परत उदासीन होतात आणि ते सारखे हलत असतातच, म्हणजे परत घर्षण चालू असतं आणि परत वरचे ढग धनप्रभारित, खालचे ढग ऋण प्रभारित होतात आणि परत जेव्हा त्यांची संख्या वाढते तेव्हा वीज पडते. लक्षात आलं? हो. मग ही वीज पडते की नाही, ती म्हणजे विद्युत ऊर्जा आहे. आणि त्या विद्युत ऊर्जेचं आणखीन 3 ऊर्जेमध्ये रूपांतर होते. पहिली आहे उष्णता. जेव्हा वीज पडते की नाही, समजा कुठल्या झाडावरती किंवा अजून कुठल्या विजेच्या खांबावरती, तर तिथे आग लागते की नाही? हो. कारण त्याच्यात खूप उष्णता असते. आता दुसरी ऊर्जा ही प्रकाश. तुम्हाला ती पडताना दिसते की नाही, चमकते की नाही? हो. म्हणून प्रकाश ऊर्जा. आणि तिसरी ऊर्जा सांगता येईल का? हो. कुठली? आवाज. बरोबर, म्हणजेच ध्वनी ऊर्जा. आपल्याला आवाज पण ऐकू येतो की नाही? हो. अगदी बरोबर. मग आता मला सांगा, मी सांगितलं जेव्हा वीज खांबावरती किंवा झाडावरती पडते तेव्हा ते जळून जातात. मग चुकून आपल्या इमारतीवर किंवा आपल्या घरावर पडलं तर काय होईल रे? घर जळून जाईल का? नाही. तुम्ही आतापर्यंत असं कधी ऐकलंय का की वीज पडून इमारतच जळून गेली? नाही. कारण त्याला संरक्षण दिलेलं असतं आणि त्याच संरक्षणाबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्या संरक्षणाला तडित रक्षक असे म्हणले जाते.
दादा, तडित रक्षक म्हणजे काय? तडित रक्षक म्हणजे एक लांबलचक पट्टी असते धातूची. त्याचा काही भाग हा इमारतीच्या वरती असतो आणि त्याचा दुसरं टोक हे जमिनीत एक खड्डा केलेला असतो त्याच्यामध्ये टाकतात. त्या खड्ड्यामध्ये बिडाचं पात्र, नंतर मीठ, कोळसा आणि पाणी टाकतात. दादा, मीठ का टाकतात? बर, आता असं समज की आपण मीठ टाकलंच नाही, तर त्याच्यामध्ये जे पाणी आहे की नाही ते शुद्ध असतं आणि शुद्ध पाणी हे विद्युत दुर्वाहक आहे, त्याच्यामधनं वीज वाहू शकत नाही. आपण जेव्हा त्याच्यात मीठ टाकतो तेव्हा ते क्षारयुक्त पाणी जे आहे की नाही ते विजेचे सुवाहक असते, त्याच्यामधनं वीज लवकर वाहू शकते. दादा, म्हणजे की वीज फक्त गढूळ पाण्यातूनच वाहते का? हो, बरोबर आहे. शुद्ध पाण्यातनं वीज वाहत नाही. ज्या पाण्यामध्ये क्षार असतात त्या पाण्यामधनं वीज लवकर वाहू शकते आणि त्यालाच आपण सुवाहक असे म्हणतो. आलं लक्षात? हो. आता या खड्ड्यामध्ये हे सगळं टाकल्यानंतर तो खड्डा बुजवतात आणि त्याच्यात थोडीशी जागा ठेवतात ज्यातनं आपल्याला नंतर पाणी घालता येऊ शकतं. आलं लक्षात? हो. तर तडित रक्षकेमुळे आपल्या इमारतीचं नुकसान होत नाही. वीज जेव्हा आपल्या इमारतीवर पडते तेव्हा ती त्या पट्टीतनं जमिनीत वाहून जाते. आलं लक्षात? हो. दादा, पण तडित रक्षक हे प्रत्येक ठिकाणी असतं का? हो, तडित रक्षक हे प्रत्येक इमारतीवरती असतं. याच पद्धतीने तडित रक्षकामुळे आपल्या इमारतीचं संरक्षण होतं. आलं लक्षात? हो. तर मुलांनो, पाऊस पडत असताना, विजा चमकत असताना शक्यतो घरातनं बाहेर जायचं टाळा आणि मोबाईलवर बोलणे पण टाळा. लक्षात आलं? हो. तर तुम्ही जेव्हा घरी जाल की नाही तेव्हा आपण इथं विद्युतदर्शी बनवली, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा बनवून बघा. तुम्ही दुसऱ्या साहित्याचा सुद्धा वापर करू शकता आणि त्याच्याजवळ डोक्यावर घासलेला फुगा न्या आणि बघा की तुमची विद्युतदर्शी बरोबर झाली आहे का नाही ते. आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्हाला कुठे कुठे हे तडित रक्षक दिसतायत का नाही ते पण बघा आणि त्याचं नीट निरीक्षण करा. कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा भाग? माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडला असणार. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊन पोहोचतायत. तुमच्या ह्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नेहमीच वाढवतात, तेव्हा आम्हाला त्या द्यायला विसरू नका. आमची वेबसाईट आहे tilimili.mkclkf.org. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. बघत रहा टिलीमिली.